माझं नाव अमोल कासार. मी जेजुरीवरून आलोय. सुरुवातीला फोर्कलिफ्टबद्दल मी फक्त मार्केटमध्ये पाहिलं होतं. ज्यावेळेस मला शिकण्याची इच्छा होती त्यावेळेस मी गुगलवरती सर्च मारलं. सर्च फक्त एवढंच फोर्कलिफ्ट अकॅडमी एवढं किंवा फोर्कलिफ्ट ट्रेनिंग एवढं मारलं तर मला ह्या अकॅडमीचं फक्त आणि फक्त या अकॅडमीचं नाव दिसलं. तर या अकॅडमीमध्ये मला प्रवेश घेण्यासाठी 2 महिने लागले. 2 महिन्यापूर्वी मी प्रवेश घेण्याची विनंती केली होती, तर तो मला 2 महिन्यानंतर प्रवेश मिळाला. कारण इथले बॅचेसच एवढे फुल असतात. परंतु या 2 महिन्यामध्ये मी असा विचार केला होता की अरे अकॅडमीमध्ये आहे तरी काय, असं 2-2 महिने ॲडमिशन मिळत नाही. तर त्याचा काय नक्की आहे हे मला इथं आल्यानंतर प्रवेश घेतल्याच्या नंतर समजलं. कारण असं आहे इथं की इथं शिकवण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे. आज माझा स्वतःचा ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय आहे. त्याच्या रिलेटेड हा व्यवसाय असल्यामुळे मी ही कला शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु इथं आल्यानंतर मला असं समजलं की ज्यावेळेस 25 ते 30 वयोगटापर्यंतची मुलं असतात त्यांना समोरच्याचं ऐकून घेण्याची इच्छा असते. परंतु मी त्याच्या पुढचा आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, मला समोरच्याचं ऐकून घेण्याची मनस्थिती नसते. पण असं असल्यामुळे मला शंका होती की मी हा कोर्स पूर्ण करू शकेल का नाही. परंतु इथं आल्यानंतर मला प्रवेश घेण्यासाठी का होईना पहिल्या दिवशी मी लेट आलो, दुपारच्या नंतर आलो. त्याच्यामुळे मला ट्रेनिंग ही थेअरी जी असते 1 दिवसाची त्याच्यापैकी मला अर्ध्या दिवसाची लंच नंतरची थेअरी मला अटेंड करता आली. ज्यावेळेस मी संध्याकाळी विचार केला की अरे आपला अर्धी थेअरी तर बुडालेली आहे, आपण हा कोर्स आत्ता करावा का नाही करावा. तर या विषयावरती मी आझर पानसरे सरांशी चर्चा केल्यानंतर ते बोलले की तुमची थेअरी कंप्लीट केली जाईल. तरी पण माझ्या मनामध्ये शंका होती की हे करतील तरी कसे. पण चला पाहूयात म्हणलं आता हे करतायत तरी काय. म्हणून दुसऱ्या दिवशी परत मी जॉईन झालो. दुसऱ्या दिवशी जॉईन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेअरी नसते तर प्रॅक्टिकल असते. तर इतर मुलांचे प्रॅक्टिकल होईपर्यंत त्यांनी मला 1 तासामध्ये झकीर सरांनी जे त्यांचे सिनियर आहेत त्यांनी मला 1 तासामध्ये जे ट्रेनिंग दिलं ते माझं ट्रेनिंग सांगायला आनंद वाटतो की डबल झालं. डबल कसं झालं तर पहिल्या दिवशी अर्ध घेतलं, दुसऱ्या दिवशी 1 तासामध्ये माझं रिव्हिजन घेऊन त्यांनी पूर्ण दिवसाचं थेअरी मला 1 तासामध्ये समजून दिली. तर हे वेगळे पण थेअरीमध्ये आहे. आणि जर आपण प्रॅक्टिसमध्ये बोलायचं झालं तर जसं मी मगाशी म्हणलं की समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता नसते. ती जे स्वतःचा व्यवसाय करतात, स्वतःच्या विचाराने स्वतःचे निर्णय घेण्याची ज्यांची क्षमता असते ते समोरच्याचं ऐकून घेत नाही. परंतु इथं प्रॅक्टिस करताना जे आझर पानसरे सर आहेत ते पूर्णपणे फ्रेंडली सर्कल प्रमाणे राहतात. जे वयाने जास्त असतील त्यांनाही त्याच पद्धतीत ठेवतात आणि वयाने कमी असतील त्यांनाही त्याच पद्धतीने ट्रेनिंग देतात. त्याच्यामुळे इथं समोरच्याच्या मनामध्ये ते न्यूनगंड तयार होत नाही की अरे शिकवणारे माझ्यापेक्षा वयाने बारीक आहेत, वयापेक्षा मोठे आहेत, मी त्यांचं ऐकू कसं, मी त्यांना कसं. कारण त्यांची शिकवण्याची पद्धतच पूर्णपणे वेगळी. त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की अरे प्रत्येक वेळेस ते वेगळं काहीतरी सांगतायत. आणि इथं असं वातावरण आहे की आपण ट्रेनिंग न घेता इथं आपण सगळे मिळून एक काहीतरी आपलं एक एन्जॉयमेंटमध्ये काहीतरी नवीन शिकतोय असं प्रत्येकाला फील होतं. त्यामुळे कोणीही असा विचार करत नाही की मला इथे शिकणार नाही. ज्याला कुणाला इथं शिकण्याची इच्छा असते त्यांनी 100% येऊन इथं पूर्णपणे प्रवेश घ्यावा. त्याच्याबरोबर हा कोर्स भविष्यात जरी कुणाला फोर्कलिफ्ट चालवायची असो अगर नसो, परंतु एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमध्ये हा कोर्स केल्याने आयुष्यामध्ये करिअरसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे मी फोर्कलिफ्ट ट्रेनिंगच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर वन अँड वन ह्या अकॅडमीला रेफर करतो. थँक्यू. Forklift Academy of India.